सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी स्तोत्रसंहिता 100वा अध्याय आणि 4थं वचन आपण वाचूया. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारस्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. परमेश्वर आज आपल्याला त्याची उपकार स्तुती करण्याचा आदेश देत आहे आणि खरोखर आपण जिवंत देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. आपण जिवंत देवाचं आभार मानलं पाहिजे आणि त्याच्या नावाला आपण धन्यवाद दिला पाहिजे. कारण परमेश्वर रोज आणि रोज आमच्यावरती उपकार करत आहे आणि तो आमची काळजी घेत आहे आणि म्हणून आपण देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. देवाचं वचन सांगतं, पृथ्वीवरील सर्व लोकांनी परमेश्वराचा जय जयकार केला पाहिजे. प्रत्येक पृथ्वीवरील लेकरानं देवाचा जय जयकार केला पाहिजे. देवाच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे आणि परमेश्वराचं नाव त्यानं उंच केलं पाहिजे. आनंदानं परमेश्वराची सेवा केली पाहिजे आणि परमेश्वराची सेवा करत असताना आम्हाला आनंद वाटला पाहिजे, आम्हाला समाधान वाटलं पाहिजे आणि त्या सेवेच्या द्वारे आपण देवाचं गौरव केलं पाहिजे. त्याची स्तुती करीत त्याच्याकडं आपण गेलं पाहिजे आणि रोज आम्ही परमेश्वराकडं गेलं पाहिजे आणि त्याची स्तुती केली पाहिजे, त्याची आराधना केली पाहिजे आणि त्याच्या नावाला आपण धन्यवाद दिला पाहिजे. कारण परमेश्वर आमचा देव आहे आणि याची जाणीव मला झाली पाहिजे आणि परमेश्वरानं मला उत्पन्न केलेलं आहे. आम्ही सर्वजण परमेश्वराचे आहोत आणि त्याची प्रजा त्याच्या कुर्णातील कळप आहोत. देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की आमचा जो जिवंत देव आहे त्या जिवंत देवाची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. कारण त्या देवानं तुम्हाला मला सर्वांना उत्पन्न केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे आणि त्या परमेश्वराचे आपण सर्व लेकरं आहोत. त्या परमेश्वराचे आपण प्रजा आहोत. त्या प्रजेचा राजा परमेश्वर आहे आणि त्याच्या कुर्णातील आपण कळप आहोत आणि परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे आणि म्हणून आपण परमेश्वराची उपकार स्तुती करूया, त्याची आठवण करूया, त्याचं स्मरण करूया, त्याचा आभार मानूया आणि त्याची आठवण करून त्याची स्तुती करून त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याचं जे वचन आहे ते सत्य वचन आहे. ते सत्य वचन पिढ्यानपिढ्यांना टिकणारं असं आहे आणि म्हणून आपण सर्वजण मिळून परमेश्वराचे उपकार मानूया, आभार मानूया आणि त्याची स्तुती करून त्याची आठवण करून त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. कारण देव आपल्याकडून अपेक्षा करत आहे की आम्ही देवाचं उपकार स्तुती केली पाहिजे, आम्ही देवाचा आभार मानलं पाहिजे आणि आपण देवाच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद दिला पाहिजे. कारण देव प्रत्येक दिवशी आमची काळजी घेत आहे आणि आमचं संरक्षण करत आहे, येणं जाणं आशीर्वादित करत आहे, काम करण्यासाठी लागणारी शक्ती, सामर्थ्य, आशीर्वाद, ज्ञान, बुद्धी, चातुर्य देत आहे आणि म्हणून आपण परमेश्वराची उपकार स्तुती करूया. आजचं वचन देवबाप आशीर्वादित करो. देवबाप या वचनाच्या द्वारे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देवो. परमेश्वर तुम्हाला चांगलं आरोग्य देवो. परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडवो, तुम्हाला चांगला अनुभव येवो, हीच मी देवाच्या चरणी आज प्रार्थना करत आहे. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून पाठवा. आम्ही नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करू आणि परमेश्वर तुम्हाला उत्तर देईल. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडवेल, तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि त्याद्वारे देवाचं गौरव होईल. देव बाप आजचं वचन आशीर्वादित करो, तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. आमेन.